प्रत्येक जण आपले डोळे बंद करा. धन्यवाद माझ्या स्वर्गीय जीवित परमेश्वर प्रभू, तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो पिता. आदर मान महिमा आणि गौरव तुला देतो राजा. स्वर्गीय पिता, धन्यवाद करतो या समयासाठी राजा. आजचा दिवस प्रभू तू आम्हाला दाखवला, तुझे आभार मानतो पिता. परमेश्वर प्रभू, ज्या वेळेस वचन सांगत असेल, माझ्या मुखातून येणारा प्रत्येक एक जो वचनाचा शब्द आहे प्रभू परमेश्वर, तुझ्या लेकरांच्या हृदयामध्ये तो पेरला जाऊ दे प्रभू राजा. आणि मी असा विश्वास धरतो प्रभू, ते येणाऱ्या दिवसामध्ये एक मोठं प्रतिफळ घेऊन येणार होणार आहे प्रभू राजा. प्रत्येकाच्या ज्ञानाबुद्धीला स्पर्श कर प्रभू, आणि हे प्रत्येक वचन प्रभू ज्ञानासाठी प्रकाश आणि पावला करता दिवा असा असू दे माझ्या राजा. धन्यवाद करतो या समयासाठी राजा. तू सहाय्यता मदत करतो, तुझे आभार मानतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेतकर येशू याच्याच गोड आणि गौरवी नावात मागतो म्हणून ऐका पिता, आमेन. सर्वांना प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा प्रियांनो, आज बरेच विश्वासी आहेत, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणार आहेत. पण आज जर परिवारामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम चालू आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक प्रॉब्लेम मधनं तो एक विश्वासी आहे, तो चाललेला आहे. तो विश्वासी असेल, त्याचा परिवार असेल, ते विचारामध्ये पडले असतील की माझ्याच परिवारामध्ये हे का चाललंय, माझ्यासोबतच हे का घडतंय. हालेलुया. कुणी आजारपणामध्ये त्रस्त झालेला आहे, कुणी घरातल्या वादामुळे त्रस्त असेल, कुणी कर्जामुळे परेशान असेल, कुणी व्यसनामुळे परेशान असेल. पण आज मी तुम्हाला खरंच सांगतो की या सगळ्याचं उत्तर तुम्हाला आज माझा परमेश्वर या वचनातनं देणार आहे. प्रत्येकाला एक प्रश्न पडलेला आहे की माझ्यासोबतच का घडतंय, मी एक काय करायला जातोय तर दुसरंच का होऊन बसतंय. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक जण, प्रत्येक विश्वासू, आपलाच नाही तर प्रत्येक चर्च मधला विश्वासू ह्या विचारामध्ये पडलाय की यार मी खरंच, मी देवामध्ये येऊन मी काय मिळवलंय, किंवा मी देवामध्ये येऊन का चुकी केली का, मी देवामध्ये येऊन फसलोय का माझी मोकळीकता का होत नाहीये, देव माझी प्रार्थना ऐकत नाहीये का, माझ्याकडनं काय पाप झालंय का. तर आज मी तुम्हाला सांगतो, आज या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील. बघा, बरेच जण आलेले नाहीयेत कारण सैतानाला एक गोष्ट माहिती असती की ज्या वेळेस खरंच एखादं वचन जे असतं ना जीवनामधनं मोकळीकता देणारं, तर सैतान त्या व्यक्तीला देवाच्या मंदिरात येऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण परमेश्वर जर बोलतो ना, तो वचनाच्या माध्यमातून बोलतो. आज मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की आज प्रत्येकाची मोकळीकता होणार आहे. आज या युट्यूबच्या ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून जर कोणी बघत असेल तर मी त्यांना गॅरंटी देतो आज तुमची मोकळीकता होणार आहे. पण जर वचन नीट ध्यान देऊन, कान देऊन, लक्षपूर्वक ऐकलं तर गॅरंटेड वाचवणारा मी नाहीये, देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपल्या शेजारच्याला बोला, वचन ध्यान देऊन ऐक. प्रेज द लॉर्ड. आज परमेश्वर बोला तुझी मोकळीकता करणार आहे. तू आजारातनं बाहेर पडणार आहेस, तू गरिबीतून बाहेर होणार आहेस, तू तुझ्या परिवाराच्या त्रासातून पूर्ण मोकळा होणार आहेस. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज मी खरंच सांगतो, ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका. कारण परमेश्वराने हे जे वचन दिलंय हे पहाटे वचन दिलेलं आहे, 2:30, 3, 3:30च्या दरम्यान. आणि प्रभूनी शांत बसा, नाही तर बाहेर जा, मी हाकलून देईन. जर परमेश्वर बोलतो ना तर 100% वचनाने असा बोलतो ना, पण ते वचन ग्रहण करता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बघू आपण निर्गम अध्याय 2 वचन 23. निर्गम अध्याय 2 वचन 23. उत्पत्तीच्या नंतर लगेच निर्गम येतं. उत्पत्ती आणि निर्गम, जुना करार. अध्याय 2 वचन 23. बघा, मी वाचतो, ध्यान देऊन ऐका. बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांची केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. देवाने त्यांचा आकांत ऐकला,
तेव्हा अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले. म्हणून देवाने इस्रायल वंशजाकडे दृष्टी लावली. देवाने त्यांच्याकडे लक्ष पुरवले. आमेन, आमेन. आता आपण जे वचन वाचलं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वचन काय सांगते? बराच काळ लोटल्यानंतर मिस्राचा राजा मृत्यू पावला. म्हणजे जो गुलामगिरी करून घेणारा होता तो काय झालेला आहे? बोला बर का, काय काय झालेलं आहे? तो मेलेला आहे. पुढं वचन सांगतं, इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत. काय केलंय त्यांनी? आक्रोश केलेला आहे. उसासे टाकलेले, उसासे टाकलेले. म्हणजे काय केलेले माहिती का? त्यांनी हुंदके दिलेले. म्हणजे ते रडत रडत, माणूस रडतो जेव्हा तो हुंदके देतोय, रडतो, कारण त्याचा कंठ तितका दाटलेला असतो, त्याला ते वेदना, ते दुःख झालेलं असतं. प्रेज द लॉर्ड. लेकरू पण जेव्हा रडतं ते आईला हुंदके देत देत सांगतं, मम्मा मला मला त्यांनी मारलं. म्हणजे ते दुःख ते काय करतंय? त्याच्या आईला प्रकट करतंय. वचन इथं काय सांगतं? जेव्हा तो राजा मेला, ध्यान देऊन ऐका, वचन सांगतं इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करत राहिले. त्यांनी काय केले? रडून रडून ते हुंदके दिलेले. म्हणजे त्यांना ते जी गुलामगिरी होती ती सहन झाली नाहीये, तो त्रास सहन झाला नाहीये. ते हुंदके देऊन ते रडत होते. आणि बघा, ज्यावेळेस ते उसासे टाकत होते, हुंदके देत होते, प्रेज द लॉर्ड, वचन पुढे सांगतं, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहोचली. तिला त्रास देऊ नका. ती आरोळी कुठं जाऊन पोहोचलीये? बोला, देवाकडे जाऊन पोहोचली. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्यांचं रडणं, जेव्हा त्यांची उसासे टाकणं, हुंदके देणं, जेव्हा ते रडणं, ती आरोळी त्यांनी जोरात केली, ती परमेश्वराला जाऊन पोहोचली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणजे आपल्याला याच्यातनं कळतंय की जोपर्यंत त्यांना त्रास नव्हता, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, चाललंय म्हणून काय चाललं होतं? चाललंय म्हणून चालून दे, चाललंय म्हणून चालून द्यायचं. आजही परिस्थितीमध्ये काय चाललंय माहितीये? लोकांच्या जे विश्वासू आहेत ना, प्रेज द लॉर्ड, चाललंय म्हणून लोकांना विचार, हा देव बघून घेईन, हा परमेश्वर बघून घेईन. अरे, देवावर सोपून फायदा नाहीये. काही गोष्टी तुम्हाला पण करायच्यात. सगळ्या गोष्टी देवावरती ढकलून जमत नाही. काही गोष्टी आपल्या हातात पण आहेत. इस्रायली लोकांनी पण काय केलं? चाललंय म्हणून. पण जेव्हा त्रास जास्त झाला, जेव्हा त्यांची ड्युटी 16-16 तास झाली, जेव्हा आता आउट ऑफ कंट्रोल झालं, त्यांच्या जीवनामध्ये एकच होतं, उठायचं, जायचं, चिखल तुडवायचा, विटा बनवायच्या, घरी यायचं, जेवायचं आणि झोपायचं. त्यांच्या जीवनामध्ये शांती कुठंच नव्हती. त्यांच्या जीवनामध्ये आनंद कुठंच नव्हता. प्रेज द लॉर्ड. काय होतंय तिला? बघा, वचन इथं काय सांगतंय? जेव्हा त्यांनी हुंदके दिले, काय दिले? रडायला लागले, आणि रडल्यानंतर त्यांची आरोळी देवापर्यंत पोहोचली. आज प्रियांनो, आपण काय प्रार्थना करतोय? आपली प्रार्थना खरंच देवापर्यंत पोहोचतीये का? प्रेज द लॉर्ड. आपल्याला हे ऑब्झर्व केलं पाहिजे. आपल्याला बघितलं पाहिजे की खरंच आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचती का? आज मी खरंच सांगतो, प्रत्येक विश्वासाने जर आपल्या घरामध्ये बघितलं ना, अरे काहीच चांगलं चाललेलं नाहीये. नुसती फायटिंग चाललेली. मुलगा बापाच्या विरोधात, मुलगी आईच्या विरोधात, घरामध्ये आजार पण पडलंय, एक कर्ज बुडलं तर दुसरं कर्ज चाललेलं आहे, एक कर्ज काढलं तर दुसरा खड्डा परत तयार होतोय. काहीही व्यवस्थित नाहीये. का? मग देव ऐकत नाहीये का? अरे, देव सगळं ऐकतोय, देव सगळं बघतोय. पण इथं वचन काय सांगतंय? आज काय चाललंय माहिती का? फक्त रेटायचं म्हणून रेटायचंय. गाडी चालली ना, चालायचंय. रविवार आलाय, देवाकडे यायचंय, बास, एवढंच चाललेलं आहे. काहीही जीवनामध्ये देवाला स्थान कुठंच दिलेलं नाहीये. खरंच मी तुम्हाला सांगतो, लोक देवाला हळूहळू विसरत चाललेले, विसरत चाललेत देवाला. तुमच्या मंडळीच्या
विश्वासणाऱ्याच्या चुकांमुळे या गोष्टी घडतायत. तुम्ही बघा ना, बायबल इथं क्लिअर सांगताय, त्यांनी उसाचे टाकले, हुंदके दिले, आक्रोश केला आणि मग देवाने ऐकलं. मग इतके दिवस देव झोपला होता का? बायबलचं तर वचन सांगतं स्तोत्रसंहिता 121 मध्ये, इस्रायलचा देव परमेश्वर याला झोप लागत नाही आणि तो डुलकी घेत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मग आता यांची इस्रायल लोकांची का आरोळी ऐकली? कशामुळे ऐकली? कारण त्यांच्या रडण्यामध्ये, त्या आवाजामध्ये काहीतरी एक वेगळं होतं. लेकरू जेव्हा खेळतं ना, लेकरू थोडस पडलं ना तर त्याचं रडणं नॉर्मल असंय, थोडस रडतं. आईला माहितीये, आई लांबूनच काय म्हणते, आलेले काय झालं बाबू, काय झालं पिल्लू. मग लेकरू हू करतं आणि आईचा आवाज ऐकून काय होतं, गप्प बसतं. बरोबर? पण ऐका, ध्यान देऊन ऐका. पण लेकरू ज्यावेळेस जोरात कुठंतरी पडतंय आणि त्याचं किरकास रडणं जोरात जेव्हा चालू होतं ना, आईला लगेच समजतं की काहीतरी मोठी घटना माझ्या लेकरासोबत घडली. लगेच ती आई वडील काय करतात, सगळं काम फेकतात बाजूला आणि पहिलं उचलून पळतात की हे जे रडणं माझ्या कानावर येत आहे ना माझ्या लेकराचं, हे काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी दुःख दाखवतंय आणि काहीतरी मोठं संकट माझ्या लेकरावर आलंय. तेव्हा आई बाप उठतात, पळतात आणि लगेच लेकराला घेऊन काय करतात, उरशी लावतात आणि त्याला चेक करतात, त्याला कुठं लागलं, त्याचा हात कुठं चेमला होता का, त्याच्या डोक्याला कुठं मार लागलाय, काय काय होतं, लेकराला उचलून चेकिंग चालू होती. विचार करा, जेव्हा लेकरू हळूच रडतं आई लांबूनच आलेले करते, पण जेव्हा मोठ्याने रडतं आई लगेच पळत येते. नाही, ह्या रडण्यामध्ये माझ्या लेकराला काहीतरी त्रास झालेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही फक्त म्हणतात ना, प्रभू देणारे, प्रभू करणारे, देव ऐकल, पण देवाला तो रस नाहीये त्या प्रार्थनेमध्ये की जाऊ दे, फक्त बोलतोय. पण जेव्हा उसासे टाकणारे, जेव्हा हंबरडा फुटतो ना, जेव्हा मोठ्याने प्रार्थना होती ना, तेव्हा देव म्हणतो, अरे काहीतरी झालंय, माझं लेकरू कुठंतरी फसलंय. एका आईला, एका बापाला जर कळतं ना, माझं लेकरू जोरात किरकास आरडतंय, मला त्याला जाऊन बघणं गरजेचं आहे, ते का रडतंय. आणि मग आई वडील प्रेमाने त्याला जवळ घेऊन त्याला शांत करतात. आपला परमेश्वर सुद्धा असा आपल्याला जवळ घेईन, मिठीत घेईल आणि तो तुम्हाला शांत करेल. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन बघा काय सांगतं, इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे ऊस असे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत पोहोचली. देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राहम, इसाक व याकोब यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले. प्रेज द लॉर्ड. जेव्हा ओरड पोहोचली, जेव्हा देवाजवळ ती आरोळी पोहोचली, तेव्हा परमेश्वराला एक आठवण झाली की मी अब्राहम, इसाक आणि याकोबाला एक वचन दिलं होतं की मी तुझ्या सगळ्या वंशजाला दुधामधाच्या प्रवाहामध्ये घेऊन जाईल. हालेलुया, हालेलुया. कारण जेव्हा ती आरोळी ऐकली तेव्हा देवाला सुद्धा दुःख वाटलं की अरे माझे लेकरं खरंच किती त्रासामध्ये पडलेले. तुम्हाला माहिती रडल्यानंतर काय होतं प्रियांनो? आपण बघू, एक वचन बघू उत्पत्ती मधलं, उत्पत्ती 20, लवकर काढा, उत्पत्ती 20 वचन 15. बघा, ज्या वेळेस अब्राहमाने हगारेला काय केलं, इस्माईल सोबत पाठवून दिलं की तू आता इथून दूर निघून जा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा ती वाळवंटातनं चालली होती, त्या मस्केमधलं पाणी संपलं. वाळवंट तुम्हाला माहिती कसा असतो, वाळवंटामध्ये किती सावली असते ना, असते ना, काय असते, वाळवंटामध्ये ऊन असतं, है ना. 5 मिनिटं चाललं तरी नरडं कोरडं पडणार. त्या वाळवंटात ते पाय फसतात, चालायला पण किती जड लागतं का नाही. बघा वचन काय सांगतं, आपण वाचूया. उत्पत्ती 20:15. मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झोडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली. ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये, आणि ती त्याच्या समोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. बघा काय करू लागली ती, बोला काय करू लागली, कशी रडत होती ती, हंबरडा. म्हणजे तिचं रडणं हे खूप जोरात असेल, बरोबर ना. बघा वचन काय सांगतं, हंबरडा फोडून रडू लागली.
देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून म्हटले, हागारेला म्हटले, हागारे तू कष्टी का भिवू नकोस, कारण तुझा मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. उठ, मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र करीन. मग देवाने तिचे डोळे उघडले, पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला, तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले आणि मुलाला पाजले. तुम्ही विचार करा, एक आई जेव्हा त्या वाळवंटातनं मुलाला घेऊन चालली, ते मुलगा पाण्याने व्याकुळ झालंय आणि ते मुलगा आता मरणार आहे पाण्या वाचून, एका आईने बघितलंय. वचन सांगतं ती हंबरडा फोडून रडू लागली. कशी रडू लागली? जेव्हा तिने हंबरडा फोडला तेवढ्यात देवाचा एक काय झाला, दूत तिथं उपस्थित झाला. का? कारण देवानी तिचं रडणं ऐकलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. ती जर नुसती बसली असती ना, हे प्रभू देणारे वाळवंटात, देणारे वाळवंटात, काही चालत नसतं. ती जर म्हणली असती ना, मरू परत मेलं तर मला काय करायचंय, कदाचित तो इश्माईल मेला असता. पण एका आईचं दुःख काय असतं ते तिलाच माहिती. प्रेज द लॉर्ड. कुठल्याच आईला असं वाटत नाही माझं लेकरू मारावं. भले ते लेकरू ऐकणारं नसावं, ते लेकरू व्यसनी असलं तरी कुठलीच आई अशी म्हणणार नाही. 2 लेकरं आहे आईला किंवा 3 लेकरं आहेत, 2 लेकरं चांगले कामं करतात, एक लेकरू 24 तास दारू पित आहे, पण ती आई हे म्हणणार नाही 2 लेकरं मला सांभाळतात ना, हे 3रं लेकरू मेलं तरी चालेल, अशी कुठलीच आई म्हणू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आईला तिचे 3ही मुलं कशी असतात? प्रिय असतात. जग नावं ठेवतं, तुझं लेकरू वायाला गेलंय, नाचलंय, हे झालंय, ते झालंय, पण ती आई त्या लेकराला कधी सोडत नाही. कारण का? 9 महिने जे गर्भात ठेवलेलं असतं ना, प्रेज द लॉर्ड, एक खुशी असते की अरे माझ्या पोटामध्ये माझं बाळ आहे आणि हे माझं बाळाला मी जन्म देणार आहे. जेव्हा त्या आईनी त्याची शी सू साफ केलेली असते, त्याला आंघोळ घालून उभा केलेलं असतं, त्याला पावडर लावून, त्याला चांगले चांगले कपडे घालून जेव्हा उभा करते ना, ते बाळ किती सुंदर दिसतं. पण मोठं झाल्यानंतर जेव्हा ते व्यसनात जातं, जेव्हा ते घाण होतं, पापाने भरून जातं, है ना, लोक त्याला नावं ठेवतात. पण त्या प्रत्येक आईने हे लक्षात ठेवायचं की तुमचं काम तुम्ही केलं, पण आता साफ स्वच्छ करायचं काम माझा प्रभू येशू ख्रिस्त करणार आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेस या हगारीने हंबरडा फोडला, तिने काय केलं? जेव्हा ती मोठमोठ्याने रडली, तिचा आवाज कुठे गेला? त्या स्वर्गापर्यंत पोहोचला. आणि वचन सांगतं परमेश्वराने त्याचा दूत पाठवला आणि त्या वाळवंटामध्ये पाण्याचा झरा फोडला. तुम्ही विचार करू शकता प्रियांनो, आज तुम्हाला माहितीये प्रार्थना, आपली प्रार्थना ती हंबरडं फोडून जात नाहीये. कारण काय झालंय माहितीये का, लोकांचं, प्रत्येक विश्वासूचं चाललंय म्हणून चाललंय, जाऊ द्या चाललंय म्हणून चाललंय. चर्चचा टायमिंग काय असतो? प्रत्येक ठिकाणी, आपलंच नाही प्रत्येक ठिकाणी चर्चचा टायमिंग एक जर दिला असेल ना, फार स्तुती आराधना संपल्यानंतर लोक येणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. का नाही? आता आम्ही कसं बाप्तिस्मा घेतलाय ना, मूर्तीपूजा तर नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. आम्ही दुसरं काम तर काय करू शकत नाही, पण चला रविवारी चला रेटत रेटत का असना जायचं. लोकांना त्यांचे कामं इम्पॉर्टंट असतात, बरोबर. लोकांना नातेवाईक इम्पॉर्टंट झालेला आहे, लोकांना त्यांची झोप इम्पॉर्टंट झालेली. प्रेज द लॉर्ड. काय झालं, रात्री थोडंसं जागरण झालं ना, म्हणून सकाळी उठता नाही आलं, म्हणून मी चर्चला नाही आलो. लोकांना असं ऊन जास्त आहे ना, हो कसं काय जमणार, हो एवढ्या उन्हामध्ये कसं काय येणार. प्रेज द लॉर्ड. आता पावसाळा येणार आहे, मग कारण देतील, पावसाळा होता ना, हो ट्रॅफिक आहे, गाडीच भेटली नाही. अरे जो खऱ्या अंतकरणाने येतो ना, माझा परमेश्वर त्या ट्रॅफिक मधनं पण त्याला बाहेर काढून बरोबर मंदिरात आणेल. हालेलुया. लोकांकडे ना कारणाचा साठा झालेला आहे, आणि जे कारण देतात ना, देव कधी त्यांच्यासोबत राहत नाही. मी खरंच सांगतो, जे कारण देतात परमेश्वर त्याच्यासोबत कधी राहत नाही. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं? जेव्हा तू प्रार्थना करशील, आपल्या खोलीमध्ये जा, दार खिडकी बंद कर आणि तुझ्या गुप्तदर्शी पित्याला माग, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचं प्रतिफळ देईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण खरंच कुणी जातंय का त्या गुप्त ठिकाणी, बसतंय का, की नाही बाबा माझा हा टायमिंग आहे, मला या टायमाला मला देवासोबतच बसायचंय? नाही करत कुणी. मी सांगतो ना, बरं किती जणांनी उपवास केलाय आज? 1 2 3 4 जण. का? बाकीच्यांनी का नाही केला? देवामध्ये इंटरेस्टच नाही हो आपल्याला, खाण्यामध्ये इंटरेस्ट आहे.
अहो जर मोकळीकता पाहिजे, जर सुख शांती समाधान पाहिजे, जर बरकत पाहिजे, तर उपवास तर झालाच पाहिजे, प्रार्थना तर झालीच पाहिजे. याच्यावरूनच कळतंय की जो उपवास करत नाही तर प्रार्थना काय करणार आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला, जर उपवासच होत नाहीये तर प्रार्थना काय होणार आहे? काहीच नाही. किती मिनिटं असेल? 10 मिनिटं, 15 मिनिटं. आणि या 15 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये काहीच होणार नाही. खरंच सांगतो, काहीही होणार नाही. मी दर रविवारी ओरडून सांगतो, अरे उपवास करा. मी माझ्यासाठी सांगतोय का? माझ्यासाठी सांगतोय का? मी कोणासाठी सांगतोय? बायबल सांगतोय मत्तईच्या अध्यायात 6व्या पुस्तकामध्ये, अरे उपवास कर, तोंड धु, डोक्याला तेल लाव, तुझ्या गुप्तदर्शी पित्याला माग, म्हणजे तुला तो उघडपणे त्याचं प्रतिफळ देईल. हे अशा प्रार्थना, हे काही फायदा होणार नाहीये. प्रत्येक विश्वासू स्वतःला फसवून घेतोय. मी खरंच सांगतो, जर उपवासच नाहीये, काय देवाकडे लक्ष? देव तरी काय तुमच्याकडे लक्ष देणार आहे? काय देणार आहे लक्ष मला सांगा? प्रार्थना 10 मिनिटं 15 मिनिटं झालं, पण 3 घंटे मोबाईल मध्ये डोकं असणार. खरंच स्टेटस जर एकेकाचे बघितले ना, पिक्चरच्या गाण्याशिवाय स्टेटस नसतात. काय त्या पिक्चरच्या गाण्यात पडलंय? अरे आपण देवाचे, आपल्यामधनं देव झळकला पाहिजे. अरे कुठं गेला पहिलं प्रेम? आठवा जेव्हा देवामध्ये आले, काय देवावरती तुमचं प्रेम होतं, किती तुमची प्रार्थना होती. बाप्तिस्मा घेऊन पाण्यातनं बाहेर आले, इतके धर्मी झाले जसं जगात कुणीच नव्हतं. आणि आता काय झालं? हाय तसेच, परत हाय तसेच. प्रेज द लॉर्ड. कुठं गेलं ते पहिलं प्रेम? कुठं गेली ती प्रीती? कुठं गेलं ते देवाला दिलेलं वचन? हालेलुया. सगळ्या सांसारिक गोष्टीमध्ये पडलेले. आठवा तो दिवस ज्या दिवशी पाण्यातनं तुम्ही बाहेर आले? आठवा तो दिवस? कसा आठवडा होता तुमच्यासाठी? नाही मी बाप्तिस्मा घेतलाय बाबा, मला उलट बोलायचं नाही. नाही मी बाप्तिस्मा घेतलाय, मला कुणाला श्राप द्यायचा नाहीये, मला कुणाचा दोष काढायचा नाहीये. नाही मी देवामध्ये पवित्र आहे. पुढे गेली ती पवित्रता. हालेलुया. अरे का देव प्रार्थना ऐकत नाही? बिकॉज ऑफ हे कारण आहे, त्याचं प्रेम राहिलं नाहीये. बायबल काय सांगतं? अनिती वाढल्याने पुष्कळांची प्रीती थंडावणार आहे. किती वाढली अनिती, बघितलं ना तुम्ही? अहो महागाई किती महाग झाली बघा, किती महागाई झाली. कशामुळे झाली? आज मला खरंच सांगा, इथं बसलेले, या महागाईच्या विरोधात कुणी प्रार्थना केली का? खरं सांगा, देव तुमचा हात बघणार आहे. मी केली, मी तुम्हाला सांगतो. का नाही केली? अरे प्रेमच नाही आपल्याला देवाबद्दल. तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्हाला माहिती आहे, तेल 400 रुपये जाऊ द्या, आमच्याकडे माल आहे हो, आम्ही 400 रुपये घेईन पास्टर साहेब. घेताल ना तुम्ही? मी तर प्रार्थना करतो, बाबा प्रभू ही महागाई कमी होऊ दे. तुमच्याकडे पैसा आहे, मला माहिती आहे, तुम्ही 500 रुपये लिटरनी पण तेल घेतान, बरोबर ना? घेतान का नाही? होय थॉमस बद्दल घेऊ शकता तुम्ही, पैसा आहे, बरोबर आहे का नाही? हो प्रशांत भाऊ, घेऊ शकतो ना तू 500 रुपये लिटरनी? पैसा आहे हो प्रशांतकडे, पैसा. आता प्रशांतला झाडला ना, असे पैसे नोटच पडतील भाऊ त्याच्याकडे. अरे कुठं गेली प्रार्थना? सांगा ना मला. हा सांगा ना मला. अरे आपण कोण आहे माहितीये तुम्हाला? आपण देश वाचवणारी लोक आहोत. कोण आहेत आपण? देवाने उगाच बायबल मध्ये लिहिलं नाहीये, जा आणि संपूर्ण राष्ट्राला, अरे काहीतरी तुमच्यात क्वालिटी बघितली म्हणून तुम्हाला सांगितलंय. जा आणि संपूर्ण सृष्टीला सांगितलंय, म्हणजे पृथ्वी असती ना, अरे सृष्टी सोडा, अरे निदान चंदननगर खराडीमध्ये तरी सुवार, अरे ते सोडा, आपल्या शेजारच्याला तर सांगा, अरे ते सोडा, आपल्या घरदारासाठी तरी प्रार्थना करा. सृष्टी तर लांबच राहिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. हा विचार करा, महागाई कुठं जाऊन पोचली आणि आपण प्रार्थनाच करत नाहीये. अरे तुम्ही प्रार्थना नाही केली ना, मग कळन तुम्हाला, मग तुम्हाला शब्द आठवतील. खरंच राव, पास्टर बोलत होते 400 रुपये तेल जाईल, आज 400 रुपये झालंय, तर आम्हाला तेल घ्यायला पैसे नाहीयेत. त्यावेळेस माझ्याकडे असतील. प्रभू म्हणून तू प्रार्थना केली ना 400 रुपयांनी, घे तू 400 रुपये, 500 रुपये लिटर होऊ दे, तू प्रार्थना करत होता, घे तुझ्याकडे तेलाचा साठा आलाय. मला माहितीये हे होणार आहे. प्रेज द लॉर्ड. अरे म्हणून उघडा डोळे आणि बघा नीट. एबीपी माझा बघू नका,
वचन बघा, उघडा डोळे, बघा नीट वचन काय सांगताय. हागाऱ्याने हंबरणा फोडून प्रार्थना केली. जेव्हा सगळं अंगावरती बोज आला ना, तेव्हा इस्रायली लोक रडायला लागले. ए प्रभू, आता काहीतरी कर रे बाबा, कर काहीतरी. मग आता कधी? अंगावर रोज आल्यावर करायचं का? हा, जेव्हा तेल 500 रुपये लिटर जाईल, आता काय करा नाही बाबा, आता कसं करावं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा भज्जा बाहेर जाऊन 200 रुपयाला भज्जा प्लेट होईल ना, मग कळन तुम्हाला. तुम्ही म्हणता भजा खायचा नाही, 200 रुपये झालाय. अरे मी जाऊन खाईन, मला देवाने आशीर्वाद दिलाय, मी प्रभूला आठवण करून देईन. प्रभू, मी प्रार्थना करत होतो, महागाई किती होऊ दे, पण मला तू काही ऊन पडू देणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. भीती वाटते ना आता वडापाव खायला जायला? हा, किती? 15चा वडापाव 25ला. अहो थांबा, अहो थांबा, बघा आता किती वाढणार आहे. आणि मग बसताना घरात नको, मजा नको खायला, महाग झालाय. अरे आपण महाग होऊ द्या, आपण विकत घेणारे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. अरे जिथं बोट तेवण तिथं आपल्याला भेटणार आहे. वडापाव 50 रुपये होऊ द्या, आपल्याला ती देवानी क्वालिटी दिली. आपण जीवत देवाचे लेकर आहेत. प्रेज द लॉर्ड. 50 झाला हरकत नाही. त्या दिवशी गेलो, समोसा 15ला होता, नंतर 20 झाला, नंतर घ्यायला गेलो तर म्हणे 25 रुपये. मी त्याला बघितलं, बर म्हणलं काय हरकत नाही, द्या म्हणलं, आता काय येतं. पालकीनबाईने ऑर्डर केली ती 4 समोसे घेऊन या येताना. मग म्हणलं ठीक आहे, चला हरकत नाहीये. प्रेज द लॉर्ड. अहो मला ह्याच्यातनं सांगायचं काय की हे प्रॉब्लेम का आलेले सांगा ना मला. आज आजारपण का तुम्हाला सोडून जात नाहीये? का जात नाहीये? फोडलाय कधी एकट्यामध्ये बसून अंबरणा? रडलेत कधी देवाजवळ जाऊन? कधी गेलेत गुडघ्यावरती? कधी स्वर्गाकडे बघून केली प्रार्थना? कधी हात उंच करून केली प्रार्थना? तुम्हाला माहितीये, तुमचा पास्टर जेव्हा बसतो ना देवाच्या उपस्थितीमध्ये, इतका हंबरडा फोडून मी रडतो ना, तुम्हाला सांगतो. माझ्या बायबलवर ते माझ्या अश्रूचे टिपके पडलेले तुम्हाला दाखवून मी. ते टिपके जेव्हा पडतात ना, त्याच्यावर असं खारट पाणी जमा होतं आणि त्याच्यावर पांढरे डाग पडतात. इतका मी देवा पुढे जाऊन रडत असतो. मी का रडतो माहितीये? प्रभू माझ्या मंडळीचा सांभाळ कर रे प्रभू, त्यांच्या घरात वादळ उठलंय रे परमेश्वरा, माझ्या मंडळीचा सांभाळ कर रे प्रभू राजा. अरे प्रभू, कर्जामध्ये ते पडत चाललेत रे परमेश्वरा. फक्त मंडळीच नाही, हा देश, हा भारत देश, हो बसा बसा, हा भारत देश, हा महाराष्ट्र, हे प्रत्येक जिल्हे, सगळ्यासाठी मी प्रार्थना करतोय. या देशामध्ये जितके विश्वासू आहेत, जितके पास्टर आहेत, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत असतो. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला सृष्टीसाठी प्रार्थना, राष्ट्रांसाठी नेमलंय, आणि आपली प्रार्थना बघा आहे का प्रार्थना? अरे एखाद्याची बर्थडे आले तर दनादन स्टेटस ठेवणार, फलाण्याने मला विश केलं, धमकाण्याने मला विश केलं, याने मला विश केलं, त्याने मला विश केलं. अरे देवाने तुम्हाला विश केलं हे बघितलंय का तुम्ही? आज माझे इतके बर्थडे झाले, मी कधी स्टेटस टाकत नाही. थँक्यू सो मच पीयू, थँक्यू सो मच डार्लिंग, थँक्यू सो मच फॉर बर्थडे विश. धमकान्या काय करायचंय? लोकांना काय दाखवायचंय? मला यांनी विश केलं, मला त्यांनी विश केलं. अरे देव तुम्हाला विश करतोय का हे बघा पहिलं. खरंय का खोटं आहे? देवाने जर तुम्हाला विश केलं ना, तर समजा तुम्ही आशीर्वादित झाले. किती आनंद होतो ना. अरे बापरे, अरे बापरे, मला माझ्या मित्रांनी 8 वर्षानंतर बर्थडेचं विश केलं, ते स्टेटसला ठेवतात. 8 वर्षानंतर मला फोन आला. अरे मग काय तुम्हाला काय पुरस्कार द्यायचा का? हा, आफ्टर लॉंग टाइम वी आर मीटिंग माय कॉलेज फ्रेंड. खूप वर्षानंतर माझ्या कॉलेजच्या मित्राला भेटलो, स्टेटस ठेवून दाखवतात. बरं त्याच्यातनं काय भेटणार आहे? आशीर्वाद भेटणार आहे? एखादं वचन जर टाकलं ना, तर एखादा असं वचन वाचन ना की परमेश्वर म्हणतो मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, ते ऐकून तू आशीर्वादित होईल. परमेश्वर म्हणन यस, तुझं स्टेटस कुणीतरी वाचलं, आता तुला एक आशीर्वाद भेटणार आहे. ते दिलं सोडून काय ते बापरे. मी का सांगतोय माहिती तुम्हाला? अरे आपण कोण आहेत? देवाचे लेकर आहेत. प्रेज द लॉर्ड. संसारासोबत नाही राहायचं आपल्याला. मागं पिक्चरचं गाणं चाललंय आणि पुढे ते नाचत आहे. अरे काय चाललंय? आपण कोण आहेत? आपण देवाची लेकर आहेत. आपल्यामध्ये देव दिसला पाहिजे, आपल्या उठण्या बसण्यात,
आपण एक गीत गातो ना, मेरा उठना बैठना चलना तुझे बाता रहे, बरोबर ना? का नुसतंच गायचं आणि द्यायचं सोडून? आपल्या चालण्यामध्ये, उठण्यामध्ये, बसण्यामध्ये परमेश्वर दिसला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजते आज वचन काय? हे प्रॉब्लेम बरेचसे विश्वासी आहेत, हे प्रॉब्लेम जे आणलेत ना, हे त्यांनी स्वतः आणलेले. देवाची काही चुकी नाहीये. मी खरंच सांगतो, मी अशा तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं, एक बहीण म्हणली होती, दोरी घेऊन बसली होती आत्महत्या करायला, फाशी घ्यायला. काल त्याच बहिणीचा फोन आला. त्या बहिणीला म्हणलं, ताई झालं का ते? हो पास्टर झालं ना, आम्हाला चेक सुद्धा भेटला. म्हणलं, मला सांग ताई, जर तू मेली असती, आता हे 27 लाख रुपये तुला बघायला भेटले असते का ग? मला म्हणली, खरंच पास्टर, तुम्ही प्रार्थना केली, मी वाचले तर वाचले, माल पण आला म्हणली. विचार करा. मला म्हणली, खरंच म्हणली, मी चर्चला जात होते, मी चर्चला म्हणी जात, मी कोणाच्या चर्चला नाव नाही ठेवत, म्हणली चर्चला जात होते, पण जसं म्हणली तुमच्याशी माझं कॉन्टॅक्ट झालं ना, तर माझ्यामध्ये खरंच इतका बदल झालाय ना, की असं वाटतं की मी काय चुकी करायला गेले ना, तर मला असं वाटतं कोणतरी बोलतंय मला, हे करू नको, हे चुकीचं आहे. अरे कोण बोलत नाही, तो देवाचा आत्मा बोलत असतो. हालेलुया, हालेलुया. हा विचार करू शकता तुम्ही. मी जर प्रार्थनेला बसतोय है ना, ते विचार करा, जे आत्महत्या करायला जात आहेत, देव त्यांनाही वाचून त्यांच्या जीवनामध्ये बरकत आणतोय. प्रेज द लॉर्ड. आपण गेलो, तो व्यक्ती आत्महत्या करणार होता, किती मोठं हॉटेल टाकलं का नाही टाकलं? का कुठेतरी बसतोय, देव माझी प्रामाणिकता बघतोय. मग तुम्ही विचार करा, लक्ष द्या, तुम्ही विचार करा, आपण सगळे मिळून जर या महाराष्ट्रासाठी प्रार्थना केली ना, लक्ष द्या इथं, आपण सगळे मिळून जर या महाराष्ट्राची प्रार्थना केली ना, महाराष्ट्रासाठी, तर आपल्यासाठी परमेश्वर महाराष्ट्र असा गदा गदा हलवून ठेवल. माहितीये तुम्हाला, एवढी ताकद आहे आपल्यामध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अहो, ही बाई रडती, अगार, आणि देव ऐकतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला माहितीये, देवाला आपण जेव्हा प्रार्थना करतो ना, सगळ्यात पहिलं आपल्याला देवाला प्रसन्न करणं गरजेचं आहे. बरेच लोकांची काय माहिती, हा चला बाबा आता प्रार्थनेला बसायचं, लगेच अशी प्रार्थनेला बसणार, मांडी घालणार, स्त्रिया असतील डोक्या ओढणी, सार काय असेल ते घेणार, धन्यवाद 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 परमेश्वर, तुला आभार मानते, उपकार मानते, अमुक अमुक अमुक. तुम्हाला माहितीये काय होते? तुम्हाला माहितीये, जुन्या काळामध्ये ना, जुन्या काळामध्ये जेव्हा राजाला काही मागायचं असेल ना, लोक जायचे, पण कसे जायचे माहितीये का तुम्हाला? असे करत जायचे, है ना? काय म्हणायचे? महाराज तुम्ही चिरायू असा, महाराज तुम्ही याला उदंड आयुष्य लाभू द्या. महाराज खुश व्हायचा, अरे वा, मला मुजरा करत आलाय, बोल काय तुझी आज्ञा आहे. महाराज असे बसलेले सिंहासनावर, बरोबर ना? असं कोण गेले का, महाराज तुझं वाटोळं होऊ दे, महाराज तू सकाळ दुपार संध्याकाळ पटकून अटॅक येऊन मरावास, असं म्हणलंय का कुणी? महाराज म्हणून ह्याला उचला आणि ह्याला आउट करून टाका, बरोबर ना? ध्यान देऊन ऐका, म्हणलंय का कुणी? त्याला माहितीये महाराजाला लाली पावडर, महाराजाला थोडस गोड बोलणं, मस्का बिस्का मारून मग जायचंय. प्रेज द लॉर्ड. महाराज तुझं वाटोळं हो. महाराज म्हणे ह्याला पहिलं घ्या, ह्याचा आणि ह्याच्या परिवाराचं वाटोळं करा. मग तुम्ही विचार करा, एखादा व्यक्ती जातो, मुजरा देतो, महाराज तुम्ही चिरायू व्हावं, महाराज तुम्हाला उदंड आयुष्य. मग महाराज म्हणतात, बोल काय तुझे? महाराज असं असं करायचं होतं, यासाठी असं असं पाहिजे. तर महाराज, प्रधानजी त्याचा काय आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, कारण महाराजाला खुश केलेलं आहे. आपण देवाला खुश करतोय का? हा, आपण देवाला प्रार्थना करून बोलतोय का, प्रभू माझं मस्तक झुकून मी तुला नमन करतो, प्रभू तुझ्या चरणाजवळ येऊन मी माझं मस्तक तिथं टेकवतो, प्रभू मी आत्म्यामध्ये पाहतो, प्रभू मी तुझ्या सिंहासनाच्या समोर आहे आणि तुझ्या सिंहासनासमोर मी माझं मस्तक झुकवतो. आहे का आपली प्रार्थना? नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला खुश करतोय का आपण? मग काय तुम्ही मला सांगा, काय देवाकडनं घेणार आहे? आणि देव तरी तुम्हाला काय देणार आहे?
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या देवाचा पहिला आदर, मान सन्मान, प्रेज द लॉर्ड, त्या देवाला उंचवणं आणि मग तुमच्या प्रार्थनेच्या रिक्वेस्ट ठेवणं. हालेलुया. मी जेव्हा प्रार्थना करतो ना, मी तेव्हा पहिलं परमेश्वराला बोलतो, प्रभू या दिवसभरात माझ्याकडनं जे पण काही पाप झालं असेल, माझं पाप घेऊन मी तुझ्या सिंहासनासमोर येतो प्रभू. मी तुझ्या चरणाजवळ माझं पातक, माझे पाप मी ठेवतो प्रभू. या दिवसभरात माझ्याकडनं ज्या पण चुका झाल्या असतील, कृपया प्रभू मला क्षमा कर, कारण तू क्षमा करणारा परमेश्वर आहेस. मी बऱ्याच लोकांची प्रार्थना ऐकली, प्रार्थना करताना त्यांचं असतं, धन्यवाद धन्यवाद परमेश्वर, तुझे आभार मानते, तुझे उपकार मानतो, आकाश पृथ्वीचे निर्माण करते, निसर्गाचे निर्माण करते, तुला धन्यवाद करते. फलाण्याला आशीर्वादित कर, ढमकाण्याला आशीर्वादित कर, बिस्ताण्याला आशीर्वादित कर. त्याचा पाय दुखते परमेश्वर, त्याच्या पायाला स्पर्श कर. त्याचं डोकं दुखते प्रभू, त्याला स्पर्श कर. परमेश्वर त्याच्या पोटामध्ये त्रास होतो, त्याचं ऑपरेशन चांगलं होते. मला माहिती परमेश्वर तू आरोग्य देणारा परमेश्वर आहे. येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो. आमेन आमेन. त्याला वाटतं लय भारी आपण प्रार्थना केली, स्वर्गात मान्य झाली. होणारच नाही. आरती प्रार्थना शेजारच्याला कळली नाही तर त्या देवाला काय कळणार आहे. म्हणून वचन काय सांगतं, पुन्हा त्या वचनावरती येऊ. इस्रायली लोकांनी काय केलं, आक्रोश केला, हुंदके दिले, आरोळी मारली आणि मग ती देवानी आरोळी ऐकली. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारच्याला बोला, आरोळी मारून प्रार्थना कर, तुला तुझं उत्तर मिळणार आहे. आमेन, हालेलुया. आता आरोळी मारून प्रार्थना करणार का? हा, नाही तर काय काय जण झोपीतच प्रार्थना. धन्यवाद परमेश्वर, तुझे उपकार, तुझे बाप्पा आदर मान महिमा गौरव देतो. अरे काय तुम्ही त्या देवाला आदर देताय? हा, काय त्या देवाला, त्या देवाचा गौरव करताय जांभळ्या देऊन? प्रेज द लॉर्ड. असं करू नका. बघा, आपल्या चुकांमुळं है ना, मंडळीच्या प्रत्येकाच्या चुकांमुळं आज हे दिवस बघायला भेटतायत. जे इस्रायली लोक करत होते, आपल्याला तसं करायचं नाहीये. जेव्हा लयच प्रॉब्लेम झाला तेव्हा रडायचं, देवाला हाक मारायचं नाही. रोज रोज देवाच्या उपस्थितीत जाणं गरजेचं आहे. त्याला आदर मान सन्मान महिमा गौरव द्यायचा आणि मग तुमची प्रार्थना सुरुवात करायची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया. किती जणांना वचन समजलं? काय प्रार्थनेचं शीर्षक काय होतं आजचं? हा, गेलं काही. आपण बघा, हे शीर्षक जे आपण ह्याला काही बोलू. देवाजवळ आरोळी मारून प्रार्थना करा, देवाजवळ आक्रोश करा, परमेश्वर तुमची मोकळीकता करेल, देव तुम्हाला आशीर्वादित करेल, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर आजपासून आरोळी मारा, प्रार्थना करा, हंबरडा फोडा. प्रेज द लॉर्ड. या वचनाद्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करेल. या आपण प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या स्वर्गीय जीवित परमेश्वर, तुझे आभार, तुझे उपकार मानतो पिता. आदर मान महिमा आणि गौरव तुला देतो राजा. प्रभू धन्यवाद करतो परमेश्वरा, खरंच आज या वचनाच्या माध्यमातून प्रभू जे बोललास प्रभू राजा, खरंच परमेश्वर पहा, आज हे वचन प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेरलं जाऊ दे प्रभू. आणि ते वचन प्रभू एक मोठं प्रतिफळ घेऊन येणार होऊ दे पिता. आज खरंच प्रभू या वचनातनं तू आम्हाला शिकवलंस प्रभू की कशा प्रकारे आरोळी मारावी, कशा प्रकारे प्रभू अंबरडा फोडावा. हो परमेश्वर बाप्पा, आमच्याकडे कशा प्रकारे तू लक्ष देशील आज या वचनाच्या माध्यमातून प्रभू तू आम्हाला सांगितलं. धन्यवाद करतो, तू सहाय्यता मदत करतो, तुझे आभार मानतो. विश्वासाने केलेली प्रार्थना नासरेकर येशू याच्याच गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना विनंती मागतो म्हणून ऐका पिता.